कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आप्या, अमोलनं काढलेली चित्र साधी बघितली पण नाही। बापू, मी हे सगळं मुद्दाम नाही केलं। माझ्या डोक्यात खरंच वेगवेगळे विचार चालले बापू। त्या एवढा कसला विचार करतीस? त्या धमकीचा विचार करतीस का? बापू, तो फक्त एक विचार नाही चाललाय डोक्यात माझ्या। बापू आओ, मी जेव्हा अमोलला उत्तराखंड वरून इकडे घेऊन आले ना, तेव्हा असं वाटलं होतं की जुन्या नात्याला परत एकदा पालवी फुटेल, अमोल आणि अर्जुनची गाठ पडेल, ते दोघ जण भेटतील, काहीतरी नव्याने सुरुवात होईल। सगळं उलट होतंय आता। असं वाटतंय ना की उगाच आले मी इकडे। असं कसं म्हणतेस आप्या? असंच आहे बाप। काय चुकीचं बोलतेय सांगा मी? अर्जुनचं आणि माझं नातं म्हणजे ना पाऊस आणि वाळवंटासारखं झालंय, सगळंच विरुद्ध दिशेत। मी आस लावून बसली हो, आज पाऊस पडेल, उद्या पाऊस पडेल, आणि असं काहीच होत नाही। आता अर्जुन आणि मी, आम्ही दोघंही कधीच एकत्र येऊ शकत नाही। अर्जुनने त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे बापू, त्याचा साखरपुडा झालाय आता। मला काहीच कळत नाही मी काय करू या सगळ्यात ना। मी अडकले गेली। बरं, आम्ही तिकडे होतो तेव्हा अमोल आठवण काढायचा, प्रश्न विचारायचा, पण इतके प्रश्न नव्हता विचारत। आता इथे आल्यापासून तर रोज रोज 100 तरी प्रश्न असतात। मी कशी उत्तर द्यायची त्यांना? मी नाही देऊ शकत उत्तर। मला मी कसं सांगू, मी काय करू, मला नाही कळत आता बापू। मी अडकली हो। आप्या, तुझा नियतीवर विश्वास आहे? हो। नुसतं माझ्या समाधानासाठी हो म्हणू नकोस, खरं सांग। बापू, माझा खरंच विश्वास। मग सगळं नियतीवर सोडायचं, अजिबात विचार करायचा नाही। बापू अहो, पण हे असं कसं? तर तू मगाशी म्हटलीस का नाही, इकडे येऊन चूक केली का काय? मला विश्वास आहे, नियतीची घडवती ना, त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी असतच। म्हणजे माझी इकडे बदली झाली, ह्या मागे पण काहीतरी येतो। होय, आणि सुषमा आहे की वर, ती करती बघ सगळं व्यवस्थित। माहित नाही हो बापू, अर्जुनचा साखरपुडा झाल्यापासून ना। आप्या, आता मी अर्जुनचंच उदाहरण देईन तुला। तुझ्या बाबतीत काय झालं होतं? तुझं लग्न ठरलं होतं, मांडवात उभी होतीस तू, पण अर्जुननं आशा सोडली होती का? बापू, तेव्हाची गोष्ट वेगळी होती। का? काय वेगळं होतं तेव्हा? हा, तुझ्या बी मनात होतच की, आणि अर्जुनच्या मग तेच आहे बघ। आप्या, खचू नको। तुझ्या आणि अमोलच्या मनात असेल ना, तर नक्की काय ना काहीतरी होईल बघ। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।